नमस्कार. वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेत आपलं स्वागत आहे. कथा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 91. दुसऱ्या दिवशी सकाळी शर्व त्याचं वर्कआउट करून रूममध्ये जात होता. तोच आधी त्याच्याजवळ आला. गुड मॉर्निंग भाई, आधी शर्वला म्हणाला. गुड मॉर्निंग आदू, आज सकाळी सकाळी, शर्वने विचारलं. हो, बोलायचं होतं तुझ्याशी थोडं. नंतर तू भेटत नाही ना, म्हणून आत्ताच आलो. तुला वेळ असेल तर चल ना, गार्डनमध्ये बसूया जरा वेळ, आदी म्हणाला. ओके. शर्व आधीच्या मागून गार्डनमध्ये आला. हं, बोल आता, शर्व गार्डनमध्ये बसत म्हणाला. भाई, जरा स्पष्टच बोलतोय, समजून घे. काल तुझं आणि अमूचं भांडण झालं होतं का, आदी म्हणाला. भांडण नाही रे. का, काय झालं, शर्वने विचारलं. काल अमू खूप रडत होती, असं बोलून आदीने कालचं अमूचं सर्व वागणं त्याला सांगितलं. माझ्या पण लक्षात आलंय, काहीतरी बिनसलं आहे तिचं. काल तिला माहिती होतं मी महत्त्वाच्या कामात होतो, तरीही तिने खूप वेळा कॉल केलेत मला. या आधी कधीच ती अशी वागली नव्हती, शर्व विचार करतच म्हणाला. तेच ना, एवढी चिडचिड, आणि विशेष म्हणजे अमू कधीच रडत नाही, आणि काल तिचं रडू थांबत नव्हतं. तू लवकरच परत जाणार म्हणून खूप मनाला लावून घेतलाय तिने वाटतं. तुमचं काय बोलणं झालंय मला नाही माहीत, पण तिला असं बघवत नाही आम्हाला. तू प्लीज काहीतरी कर, आदी म्हणाला. मला कुठे आवडतं तिला असं बघायला, पण काय करणार, मला आज नाही तर उद्या जावं तर लागणारच आहे. आणि हे काही तिला नवीन नाही आहे. मला वाटतं काहीतरी दुसराच मॅटर आहे. आज बोलतो मी तिच्याशी, डोंट वरी, शर्वने म्हटलं. पण तुझं जाणं खरंच नक्की झालंय का? नाही म्हणजे आता 15 दिवसात प्राचीचं लग्न आहे, तेव्हा तू राहायला हवंस ना, आदी. इच्छा तर आहे माझी, बाकी काय माहिती, अजून मलाच काय ते स्पष्ट नाही आहे. कळवेल नंतर तसं, शर्व म्हणाला. भाई, एक विचारू? नाही म्हणजे असं पर्सनल विचारणं चांगलं नाही, पण, आधी बोलता बोलता थांबला. किती विचार करतोय, स्पष्ट काय ते बोल, शर्व म्हणाला. तुमचं दोघांचं मॅरिड लाईफ व्यवस्थित आहे ना, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे ना, आदी थोडं अडखळत म्हणाला. कोण म्हणालं तुला काही प्रॉब्लेम आहेत आमच्यात म्हणून? आम्ही दोघे पण खूप खुश आहोत आमच्या नात्यात. तुम्ही लोक विनाकारण काळजी करत असतात. चल, मला उशीर होतोय आता, शर्व हो, आदीने होकार दिला. तो दिवस असाच निघून गेला. यशवंतराव आणि फॅमिली आज गावी परतणार होती. लग्नाचे सर्व कामं जवळपास संपण्यात होते. आता विधी सुरू होत नाही तोपर्यंत आराम होता. सर्वजण नाश्ता करत होते. अवंतिका काकी, तू, काका आणि अप्पा आजोबा आत्ताच आमच्यासोबत येणार आहात. माझं लग्न इतक्या जवळ आलंय आणि तुम्ही अजून इथेच राहताय. देशमुखांची एकुलती एक मुलगी आहे मी, आणि माझ्या लग्नात सर्वच हवेत मला. मी कोणाचंच कारण ऐकून घेणार नाही, खास करून शर्वभाई, तू आणि अमू, प्राची नाश्त्याच्या टेबलवर सर्वांना म्हणाली. अगं, आम्ही सर्वच येणार आहोत. तुझं लग्न आमच्याशिवाय थोडी ना होणार आहे. अप्पा,
तुमच्या सोबतच येत आहेत, पण तुझे काका आणि मी 3-4 दिवसांनी येऊ. त्यांचं काम पेंडिंग नाही काही. ते काही झालं ना, लगेच आम्ही तिथे असणार. अवंतिकाने म्हटलं. मग आम्ही तिघे पण तेव्हाच येऊ. काय गं शुभ्रा, चालेल ना? मॉम डॅड सोबतच जाऊ आपण. आदी म्हणाला. हो चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही. शुभ्राने होकार दिला. आणि मग शर्व आणि अमू, तुमचं काय? अवंतिका त्या दोघांकडे बघत म्हणाल्या. मॉम, माझं इम्पॉर्टंट काम आहे आणि ते कधी होईल मला नाही सांगता येणार. पण तरीही मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करेल. शर्वने उत्तर दिलं. हे असं काय रे भाई? तू नाही म्हटल्यावर अमू पण येणार नाही. मला हवी ती माझ्या लग्नाच्या प्रत्येक विधीमध्ये. प्राचीने म्हटलं. शर्व नाही आला तर ती का नाही येणार? काय ग, बरोबर ना? तू तुझ्या आईबाबासोबत येशील की आमच्यासोबतच येतेस? माधुरी मध्येच अमूला म्हणाली. ती ना तिच्या आईबाबांसोबत येणार ना तुमच्यासोबत. ती माझ्यासोबतच येईल. कारण ती. तेवढ्यात अमूने त्याला इशारा केला. तसं शर्व त्याचा राग दाबतच म्हणाला. माझ्यासोबतच काम करते ती. मला काम आहेत म्हणजे तिला पण आहेतच ना. शर्व. अवंतिका, बघ बाई, हा मुलगा किती निर्लज्ज झालाय. सर्वांसमोर असं बोलतोय तर मागे काय करत असेल? माधुरी शर्वचं बोलणं ऐकून म्हणाली. माधुरी, तोंड सांभाळून बोल. तू कुणाबद्दल आणि काय बोलते याचं भान आहे का तुला? दादा वहिनी ऐकून घेतात म्हणून काही पण नको बोलूस. यशवंतराव भडकत म्हणाले. अहो, मी तर फक्त. बस झालं, निघायचं आहे आता. काही वाद नकोत. माझं झालंय. सर्वांचं आवरलं की कळवा मला. अप्पा असं बोलून रूममध्ये निघून गेलेत. शर्वही मग काही न बोलता निघून गेला. त्याला तसं जाताना पाहून, तू कशाला त्याच्या मागे लागतेस माधुरी? नको त्याला त्रास देत जाऊस. अवंतिका माधुरीला म्हणाल्या. मी कशाला त्याला त्रास देऊ? माझा किती जीव आहे त्याच्यावर हे आता सांगावं लागेल का मला? माधुरी नाराजीने म्हणाली. अगं, तसं म्हणत नाही आहे मी. पण आता मुलं मोठं झालीत, त्यांचे लग्न झालेत. ते स्वतः त्यांचे निर्णय घेऊ शकतात. आपण फक्त होकार द्यायचा असतो. अवंतिका माधुरीला समजावत म्हणाले. हो, पण शर्वचं कुठे लग्न झालं अजून? माधुरी डोळे फिरवत म्हणाल्या. अगं, मी तुला काय सांगते आणि तू काय करते? जाऊ दे, सोड. अंजू, तयारी झाली का सर्व? अवंतिका विषय दुसरीकडे नेत म्हणाल्या. हो काकी, झालाय सर्व. अंजूने म्हटलं. ठीक आहे मग. अवंतिकाही म्हणाल्या. इकडे शर्व निघून आला तसं अमू पण त्याच्या मागे रूममध्ये आली. शर्व बाहेर जायची तयारी करत होता. अमू त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती, पण त्याने अमूकडे थोडं दुर्लक्षच केलं. अहो, बोलत का नाही आहे तुम्ही माझ्याशी? तुम्ही रागावलात का माझ्यावर? अमू त्याच्या समोर येऊन म्हणाली. नाही. शर्व एवढाच बोलला. हो, तुम्ही रागावलाय माझ्यावर म्हणून तर असं एका शब्दात उत्तर देताय. अमूने म्हटलं. तुझ्यावर नाही रागावलोय, स्वतःचाच राग येतोय मला. शर्व, तुम्ही असं का बोलताय? अमूने म्हटलं. सोड, खूप इम्पॉर्टंट काम आहे मला. तू पण वेळेत ऑफिसला ये. बाय. शर्वने असं म्हटलं आणि तो बाहेर जायला निघाला. शर्व निघून गेला
तसं अमू बेडवर विचार करत बसली. काही वेळातच यशवंतराव आणि फॅमिली अप्पांना घेऊन गावी निघून गेली. आदी आणि अविनाशराव पण त्यांचे कामं मार्गी लावायला निघून गेलेत. घरात आता फक्त अवंतिका, शुभ्रा आणि अमूच होत्या. अवंतिका आणि शुभ्रा खाली हॉलमध्ये बसून आज जे झालं त्यावर बोलत होत्या. तोच अमू तयार होऊन खाली आली. मॉम, मी ऑफिसला जाते आहे. यायला लेट होईल कदाचित. अमू अवंतिकाला म्हणाल्या. हो, ठीक आहे. शर्व सोबत असणार आहे का तू? अवंतिकाने विचारलं. काही सांगू शकत नाही. का? म्हणजे काही काम आहे का? अमूने विचारलं. नाही, व्यवस्थित जा. अवंतिका अमूला म्हणाल्यात. हो, बाय दी, बाय मॉम. अमूने त्या दोघींना बाय केलं. अमू निघून गेली तसं शुभ्रा अवंतिकाला म्हणाली. मॉम, तुम्ही काही बोलत का नाही तिला? असं किती दिवस चालणार आहे? माझं आणि आधीचं तर ऐकत नाही या बाबतीत ती. शर्वभाई किती दिवस ऐकून घेतील असं? शुभ्रा अवंतिकाला म्हणाली. हो, आता मलाही वाटतंय की शर्व आणि अमूचं नातं सर्वांसमोर यायला पाहिजे. प्राचीच्या लग्नात सर्व नातेवाईक आलेले असणार, तर माझा असा विचार आहे की तेव्हाच अमू आणि शर्वबद्दल सर्वांना सांगून द्यावं. अवंतिका शुभ्राला म्हणाल्या. हो, चालेल ना. आणि मग इथे एक ग्रँड पार्टी ऑर्गनाईज करूया सर्वांसाठी. त्यात सर्वांसमोर अमू आणि शर्वभाईला समोर आणूया, शुभ्राने म्हटलं. हो, मी अविनाशसोबत बोलून घेईल. तू आधीला सांग, अवंतिका म्हणाल्यात. हो, पण शर्वभाई आणि अमू तयार होतील ना? शुभ्राने विचारलं. होतील. आता त्यांना तयार व्हावंच लागेल. खूप झालं आता. त्या दोघांनी खूप मनमानी केली. पण आता नाही. आज रात्रीच त्या दोघांशी अविनाश बोलतील. अवंतिका काहीतरी विचार करून म्हणाल्या. हो, शुभ्रानेही होकार दिला. सर्व चांगलंच होईल. काळजी नको करूस. जा, आशू उठेल आता, अवंतिकाने म्हटलं. हो बोलून शुभ्रा उठून रूमकडे निघून गेली. काय वाटतं तुम्हाला? इतक्या सहज शर्व आणि अमूचं रिलेशन सर्वांसमोर येईल का? की नवीन काहीतरी धमाका होईल? जाणून घेण्यासाठी वाचत रहा वेगळे रंग आयुष्याचे. धन्यवाद.